नूर मॅडमचा 1.5 वर्षापूर्वीचा राजीनामा समोर, शाळेची अधिकृत भूमिका स्पष्ट. अहिल्यानगरातील माऊंट लिटेरा झी स्कूलमध्ये आज पोलीस प्रशासन आणि उपशिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत पालकांची संयुक्त बैठक झाली. शाळेने या बैठकीत स्पष्ट केलं की नूर फातेमा शेख मॅडम यांनी 1.5 वर्षापूर्वीच वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिलेला आहे आणि सध्या चर्चेत असलेल्या प्रकरणाशी शाळेचा कुठलाही संबंध नाही. शाळेच्या नोंदीप्रमाणे नूर मॅडमचा राजीनामा 10/2/2024 रोजी अधिकृतपणे स्वीकारण्यात आला होता आणि त्या काळानंतर त्या शाळेत कार्यरतच नव्हत्या. शाळेने सर्व पालकांना आश्वस्त करत सांगितले की विद्यार्थ्यांचं हित, सुरक्षितता आणि शैक्षणिक वातावरण हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि ते पुढेही तितक्याच जबाबदारीने सांभाळले जाईल. ह्या बैठकीदरम्यान शिक्षणाधिकारी असतील, पोलीस प्रशासन असेल, कोतवाली पोलीस स्टेशन, भिंगार कॅम्प असो किंवा इतर जे काय लोकप्रतिनिधी असतील, यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज जे काय शालेय प्रशासन आहे किंवा ट्रस्टी आहेत यांच्यामार्फत त्याप्रमाणे जी काय कठोरमध्ये कठोर कारवाई त्या दोषींवर व्हावी हे तर त्यांनी त्या ठिकाणी मागणी केलेलीच आहे शालेय प्रशासनाने. आणि दुसरं असं एक त्या ठिकाणी आश्वासन त्यांनी पालकांना दिलेलं आहे की ह्यापुढे ह्या शाळेच्या बाबतीमध्ये, आमच्या मुलांच्या बाबतीमध्ये, मुलींच्या बाबतीमध्ये अशी घटना कधीच घडणार नाही, अशा प्रकारचं आश्वासन हे शालेय प्रशासनामार्फत या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. त्याप्रमाणे आपण योग्य तो निर्णय घ्यावा आणि योग्य ते सहकार्य त्या ठिकाणी शालेय प्रशासन असो किंवा आपल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या बाबतीमध्ये आपण घ्यावं ही विनंती. आज आपले माऊंट लिटेरा झी स्कूल आज पॅरेंट्स मीटिंग होती. गेल्या 8 दिवसापासून जो विषय गाजतोय त्या संदर्भात मीटिंग होती. त्या मीटिंगला भिंगार कॅम्पचे पोलीस निरीक्षक, कोतवालीचे पोलीस निरीक्षक गायकवाड साहेब हे सुद्धा उपस्थित होते आणि लोकप्रतिनिधी म्हणून या प्रभागाचे आम्ही विपुल शेठ असेल, गणेशजी भोसले असतील, प्रकाशजी भागनगरे साहेब असतील, सर्वजण आणि पॅरेंट्स सर्वांनी एक संयुक्त मीटिंग आज आयोजित केली. आणि ही घटना होऊन बरेच दिवस झालेले आहेत. ती विषय 8-9 त्या ज्या दोषी मॅडम आहेत त्यांना शाळेने माझ्या मते 8-9 महिने झाले जवळजवळ त्यांना काढून, पण तो विषय आणि त्यांचे प्रायव्हेट ट्युशन चालतात त्या दरम्यान पण काही प्रकार घडले आणि आज शाळा प्रशासनाने सुद्धा साधक बाधक चर्चा होऊन त्यांनी काही पॅरेंट्सनी काही त्रुटी सांगितल्या शाळेच्या बाबतीत. त्यांनी गांभीर्याने त्याचं लक्ष घालून इथून पुढच्या काळात निश्चितपणे त्याच्यात सुधारणा करू. ज्या थोडं तसा जसं पॅरेंट्सनी सुद्धा शाळेवर तसा विश्वास पण दाखवला आणि तशी शाळेचे पण जशी आपल्या पाल्याची जशी मनस्थिती आणि पालकांची मनस्थिती झाली त्याच प्रकारे या शाळेचे सुद्धा शिक्षक असतील, सर्वजण असतील, स्टाफ असेल त्यांचा आणि जे ट्रस्टी आहेत ते पण या मानसिकतेतून आज गेलेले आहेत. तर इथून पुढं दोन्ही पण शाळा असेल आणि पालक असेल निश्चितपणे दोघांची एक जबाबदारी राहते. एक कोऑर्डिनेशन शाळेचं इथून पुढच्या काळात व्यवस्थित राहील आणि याच्यात निश्चितपणे आपल्याला जे प्रकार आपल्यासमोर आला याच्यात निश्चितपणे शाळेची काही एक चुकी नाही आहे. पण ज्या गोष्टीमुळे शाळेचं, कारण त्या मॅडमला ज्यांनी केलं आहे त्या जवळजवळ 9-10 महिन्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिलेला आहे इथं. त्याच्यामुळं तरी पण हा विषय आल्या शाळेचं काल नगर शहराचे लाडके आमदार संग्रामभाई जगताप यांच्या माध्यमातून सर्व पॅरेंट्सनी काल पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन दिलं आणि निश्चितपणे आमचं सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून शाळा प्रशासन असेल की जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजेत. कारण हा नुसता जसं साहेबांनी सांगितलं की हा नुसता आपल्या इथला नगरचा विषय नसून तो भारतभरचा विषय. तर ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजेत आणि पोलीस प्रशासन असेल त्यांनी कठोर कारवाई जो कोणी दोषी असेल त्या या घटनेत त्याच्यावर झाली पाहिजेत. मी आजच्या निमित्ताने एवढंच बोलतो. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.